नमस्कार मंडळी, अमृतधारा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती। गणरायाच्या आगमनामुळे आपण सुखावलेलो असतो आणि या महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केली जातात। तर मैत्रिणींनो, गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर हरितालिका हे व्रत केले जाते। हे व्रत विवाहित स्त्रिया तर करतातच, परंतु कुमारिका सुद्धा करतात। हरतालिका हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घ आयुष्य लाभते। संसारातील सारे विघ्न दूर होतात। तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात। असं म्हटलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो। हरितालिका व्रत येत्या 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे। या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं, त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे। या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करावी। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। घर स्वच्छ करून घरातील देवदेवतांची पूजा केल्यानंतर वाळूचा महादेव काढून हरतालिकाची मूर्ती वाळूचीच काढावी किंवा मूर्ती असेल तर मूर्तीची आणि महादेवाची पूजा करावी। मैत्रिणींनो, हरतालिकेच्या पूजेत आपल्याला ही 16 पाने व्हायची आहेत। ती नक्की कोणती ती चला आपण पाहूया। बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कनेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मारवा, बकुळ आणि अशोकाची पाने। ही पाने आपल्याला मनोभावे प्रार्थना करून व्हायची आहेत। कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुहासिनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून ही पाने आपल्याला सर्वांना व्हायची आहेत। नंतर श्री हरतालिका व्रत कथा वाचावी। ही कथा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे। नक्की कथा ही वाचा, कारण कथा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही। कथा वाचल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे। पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि नमस्कार करताना अखंड सौभाग्याचं दान मागायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करावी। उत्तर पूजे केल्यानंतर जे महादेवावर वाहिलेलं फुले, पत्री, सर्व साहित्य आहे ते पाण्यात विसर्जन करायचं आहे।